Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा नागरिकशास्त्र पाठ 2 भारताची संसद. आधी समजून घेऊया पाठ, मग सोडवूया स्वाध्याय. मित्रांनो, या पाठामध्ये आपण भारताच्या संसदेविषयी अभ्यास करणार आहोत. तर संसद म्हणजे काय? राष्ट्रीय पातळीवरील शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. संसदेच्या 2 सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असे म्हटले जाते. लोकसभा आणि राज्यसभा यांच्याविषयी जो आपण अभ्यास करणार आहोत तो तुलनात्मकदृष्ट्या करूया, जेणेकरून तुमच्या नेहमीकरिता ते लक्षात राहील. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे, तर राज्यसभा हे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. लोकसभेमध्ये 552 जास्तीत जास्त सदस्य असू शकतात, तर राज्यसभेमध्ये 250 असतात. लोकसभेमध्ये भौगोलिक मतदारसंघातून थेट जनतेकडून सदस्यांची निवड होते, तर राज्यसभेमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने घटक राज्य आणि संघशासित प्रदेश यांच्या विधानसभेच्या सभासदाकडून 238 सदस्यांची निवड होते. लोकसभेत अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास 2 प्रतिनिधींची राष्ट्रपती नेमणूक करतो, तर राज्यसभेमध्ये कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींमधून 12 व्यक्तींची राष्ट्रपती नेमणूक करतो. अनुसूचित जाती जमातीला मतदारसंघ आरक्षित ठेवलेले असतात लोकसभेमध्ये, तर राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्वात आरक्षण दिलेले नाही. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, म्हणजेच दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने ते निवडले जातात. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान 25 वर्ष पूर्ण असावे लागतात, तर राज्यसभेसाठी किमान 30 वर्ष पूर्ण असावे लागतात. अशा प्रकारे तुलनात्मकदृष्ट्या लोकसभा आणि राज्यसभा ही तुमच्या लक्षात राहील. पाठामध्ये काही मुलांचे संवाद दिलेले आहेत. यावरून आपल्या लक्षात येते की 18 वर्षे पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकासच मतदान करण्याचा अधिकार मिळतो. त्याचप्रमाणे वयाची 25 वर्षे पूर्ण असलेली भारतीय व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते. अन्य देशातील व्यक्तीला भारतीय संसदेची निवडणूक लढवता येत नाही. आता आपण पाहूया संसदेची कार्ये. कायद्यांची निर्मिती. जनहितासाठी संसदेला नवीन कायद्यांची निर्मिती करावी लागते. कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे, शिवाय अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्त्या आणि बदल करणे. मंत्रिमंडळावर नियंत्रण. संसद मंत्रिमंडळावर विविध मार्गांनी नियंत्रण ठेवते. प्रश्न विचारून, अविश्वासाचा ठराव आणून संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवू शकते. संविधान दुरुस्ती. संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेलाच असतो. 3 मार्गांनी संविधानातील तरतुदीमध्ये बदल करता येतो. संसदेच्या साध्या बहुमताने, विशेष बहुमताने आणि संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याच्या मान्यतेने. लोकसभा अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकीच एकाची अध्यक्ष म्हणून निवडणूक करतात. लोकसभा अध्यक्षांची कामे पाहूया. सभागृहाचे कामकाज निपक्षपातीपणे चालवणे, सदस्यांच्या हक्कांचे, विशेष अधिकारांचे रक्षण करणे, सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडणे, सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळणे आणि कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून कामकाज चालवणे. राज्यसभेचे सभापती.
राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. संसद कायदे कसे तयार करते? आपल्या देशामध्ये कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया म्हणतात. ह्या कायद्याचा सुरुवातीला कच्चा मसुदा तयार केला जातो. ह्या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला विधेयक म्हटले जातात. ही विधेयके 2 प्रकारची असतात, अर्थविधेयक आणि सर्वसाधारण विधेयक. ह्या विधेयकाचे कायद्यात कसे रूपांतर होते ते आपण पाहूया. पहिल्या वाचनातून विधेयकाची ओळख करून दिली जाते. विधेयकाचा हेतू, उद्दिष्ट स्पष्ट केली जातात. तर दुसऱ्या वाचनात सभासद विधेयकावर चर्चा करून मत मांडतात. आवश्यकता वाटल्यास समितीकडे ते विधेयक पाठवले जाते. तिथे विधेयकावर चर्चा होते, आवश्यक ते बदल केले जातात आणि समिती आपला अहवाल सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर तिसरे वाचन. या ठिकाणी विधेयक मतदानाने संमत होऊन दुसऱ्या सभागृहाकडे पाठवले जाते. ज्या प्रकारे पहिल्या सभागृहात विधेयकावर चर्चा होते, त्याच पद्धतीने दुसऱ्या सभागृहात देखील विधेयकाला सर्व अवस्थांमधून जावे लागते व नंतर विधेयक संमत होते. पहिल्या व दुसऱ्या सभागृहाची संमती मिळाल्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतींकडे जाते. त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या संमतीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी संसदेकडे परत देखील पाठवू शकतात. लक्षात असू द्या, केंद्रीय अर्थमंत्री दरवर्षी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. केंद्रात राष्ट्रपतींच्या तर राज्यात राज्यपालाच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. समजला ना मग पाठ? आता सोडवूया स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न दुसरा. शोधा आणि लिहा. लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात. खासदार. कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे. संसद. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. राज्यसभेच्या एकूण सभासदांपैकी 1/3 सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात व तेवढ्याच सभासदांची नव्याने निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्या संख्येचे सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. सर्व सभासदांचा कार्यकाल हा एका वेळी संपत नाही. त्यामुळे राज्यसभा हा कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. 2. लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. लोकसभेला संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानले जाते. लोकसभेचे सभासद थेट जनतेकडून निवडले जातात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात? लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार
जास्तीत जास्त 552 असते. दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होऊन जनतेकडून लोकसभेचे सदस्य निवडून येतात. देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी काही जागा राखून ठेवलेल्या असतात. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्या त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा. सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवणे. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. त्यांची जपवणूक करणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे. प्रश्न 5. कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा. पहिले वाचन. मंत्री वा संसदेचा सदस्य विधेयक सभागृहात मांडतो. पहिल्या वाचनात विधेयकाचे स्वरूप आणि उद्दिष्टे मांडली जातात. दुसरे वाचन. यात विधेयकावर अनुकूल प्रतिकूल चर्चा होते. विधेयकातील उणीवा व दोष स्पष्ट केले जातात. त्रुटी व दोष दूर करून विधेयक बहुमताने मंजूर होते. गरज पडल्यास विधेयक सभागृहाच्या समितीकडे पाठवले जाते. समितीत त्यावर चर्चा होते. सूचना व दुरुस्त्या यांचा अहवाल सभागृहाकडे समिती पाठवते. सभागृहात विधेयकावर कलमवार चर्चा होऊन ते मतदानाने मंजूर केले जाते. तिसरे वाचन. विधेयकावर थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. बहुमताने विधेयक मंजूर होते. दुसऱ्या सभागृहाची मंजुरी. दुसऱ्या सभागृहात देखील विधेयकाला सर्व प्रक्रियेतून जावे लागते व बहुमताने विधेयक मंजूर होते. राष्ट्रपतींची मंजुरी. दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.